नमस्कार. माझं नाव आहे सचिन कुंभार. मी आलेलो आहे कसबे डिग्रजला आणि मी सध्या रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड इथे आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहोत. एक कसबे डिग्रजमध्ये खूप जबरदस्त एक रिझल्ट आलेला आहे. तर आज आपण त्यांच्याच घरी आहोत. तर काही प्रश्न त्यांच्या मुलांना आपण थोडंसं विचारूया की आजींना काय काय प्रॉब्लेम होता आणि सध्या त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठपर्यंत कमी होत आला आहे. सर नमस्कार सर. नमस्कार. सर मला तुमचं पूर्ण नाव कळेल का? अकबर बापूसो पठाण. ठीक आहे. कसबे. कसबे डिग्रज. सर जसं मी तुम्हाला अमृत ज्यूस दिलाय सर. हो. ठीक आहे. तो अमृत ज्यूस देण्याआधी ह्या आजींना काय काय प्रॉब्लेम होता थोडं सांगू शकाल सर? प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे, ती उठून उभा राहिल्यानंतर ती पडले आणि त्याच्यानंतर त्याच्या मणक्याला बेंड येऊन एक मणका त्यातला क्रॅक झालेला आहे. डॉक्टरने सांगितलं की याला काही करू शकत नाही. एक तर वेट पूर्ण कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज पण जास्त आहे, त्यामुळे ह्याला काही करता येत नाही. परंतु आपलं औषध घेतल्यापासून 15 दिवसानंतर मला त्याचा रिपोर्ट एकदम सुंदर वाटला. तर या औषधापासून आमच्या आईला एकदम डॉक्टरांना जे जमणार नाही ती ह्या औषधापासून मला रिझल्ट मिळालेला आहे. आणि आत्ता औषध चालू करून 1.5 महिना झालेला आहे. तर 1.5 महिन्यात आत्ता आमची आई ही स्वतः चालू शकते, परंतु बॅलेन्स जाऊ नये म्हणून आम्ही त्याच्या मागं आहे. परंतु आत्ता त्याची ती चालू शकते. आम्हाला खात्री वाटली नव्हती की बाबा ही चालेल असं, कारण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही विचार केला तर ही चालेल असं आम्हाला तर काय वाटत नव्हतं. परंतु ह्या औषधाचा रिझल्ट इतका सुंदर आहे की मी सुद्धा बाहेर दुसऱ्यांना सुद्धा मी जास्तीत जास्त सांगू शकतोय की हे औषध तुम्ही चालू करा अशा व्यक्तीसाठी. तर हे औषध अति सुंदर आहे आणि पुढच्या डोस पूर्ण होसपर्यंत माझी आई स्वतः चालू शकते याची 100% मला खात्री आहे. त्याबद्दल बिनधास्त औषध कुणीही घ्यावं आणि या कंपनीला सहकार्य करावं. ओके. आता थोडं आपण आजींशी बोलूया. हा, बोला. आजी तुम्हाला कसं वाटतंय आपलं अमृत ज्यूस घेतल्यानंतर? आता वाटतं एक नंबर म्हणजे आहे. जरा थोडं राहिलंय, नाहीतर आता सगळं पूर्ण माझं बरं होत आलंय. काही मला अडचण नाही कोणत्याची. काय हे औषध कसलं आहे घाण आहे अजिबात नाही. औषध आणि जरा सारखं प्यावं असं वाटतं. ओके. आणि टेस्ट कशी त्याची, म्हणजे चव कशी आहे? तिची चवच वेगळी आहे. काहीतलं इथं कुठल्याही औषधात नाहीच. म्हणजे हा. आधी आपण जसं औषधे घेतो अलोपॅथिकचे वगैरे होय. त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे का? होय होय, एक नंबर आहे ती चव. आजी थोडीशी उभं बसतं नाहीतर उभा पण थोडंसं चाललं तर भेटलं. नाही चालव. मी परवा चालवलीच, काय अडचण नाही. चल तुझ्या चल तुझ्या या. चल. हात लावू नको. आजी तुम्ही हे औषध घेऊन खूप समाधानी आहात ना? लय समाधानी आहे. आणि आता बंद करून द्या. ओके. आणि मला आणखीन एक विचारायचं आहे. आता जसं तुम्हाला आजारातून तुम्ही बाहेर आलात होय, होय. तसं काही लोकांना डायबिटीज असतो, बीपी असतो, थायरॉइड असतो, कॅन्सर असतो. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की हे अमृत ज्यूस घ्यायला हवाय का नकोय? हवाय म्हणून सांगायचं त्यांना. हे औषध पहिलं